हेलो मित्रांनो, आशा आहे की आपण उत्तम आणि मजेत आहे ना. स्वागत आहे वर्षा लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवर. जरी आपणास व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग समजले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. आज आपण परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग शिकूया. कटोरी ब्लाऊज कटिंग करूया. या ब्लाऊजचे मापाचे ब्लाऊज आहे तर आपण मापाच्या ब्लाऊज नुसार कटिंग करणार आहोत. तरी आपण एकही मिनिट व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, नाही तर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर चला तर मग ब्लाऊजची कटिंग करूया. सर्वप्रथम कापड अस्तर डबल फोल्ड घडीमध्ये अशा प्रकारे घ्या. सरळ असे मार्क करून घ्यावे. मापाच्या ब्लाऊजची कंबर मोजून घ्यावी. 35 इंच या ब्लाऊजची कंबर आहे. ब्लाऊजच्या चेस्टचे माप असे 4 भागात मोजून घ्यावी. यांचे माप 10.25 इंच म्हणजेच 41 इंच आहे. ब्लाऊजची उंची 14.5 इंच आहे. मार्क टाकताना 4.5 इंच असे घ्यावे. ब्लाऊजचे गळा रुंदी टाकताना अशा प्रकारे मापाचे ब्लाऊज प्रमाणे मार्किंग करून घ्यावी किंवा चेस्टचे माप घेतलेले आहे त्यामधून 3 इंच काढून म्हणजेच 41 मधून 3 इंच काढल्यानंतर 38 असे होतात. 38/12 भाग करावा म्हणजेच आपली गळा रुंदीचे माप येईल. 3 इंचाची गळा रुंदी आहे ते अशा प्रकारे मार्क करून घ्यायची. आपला पाठीमागचा गळा 10.5 इंचाचा आहे, तो अशा प्रकारे मार्क करून घेणे. पुढच्या गळ्याचे माप मापाप्रमाणे ठेवून मार्क करून घेणे. मापाच्या ब्लाऊजचे शोल्डर 3 इंचाचे तयार आहे, पण पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे आपण अर्धा इंच शोल्डर कमी करून मग त्यामध्ये 1/2 इंच प्लस करणार आहोत. आर्महोल डीप साठी चेस्टचा म्हणजेच 38 इंचाचा 6वा भाग करून त्याचे माप इथे टाकायचे. सरळ चेष्टा चौथा म्हणजेच 41चा चौथा भाग 10.25 येथे मार्क अशा प्रकारे करून घेणे. कमरेचा चौथा भाग प्लस 1/4 इंच कमरेचे माप टाकून घेणे. त्यानंतर 1/4 इंच मार्जिन ठेवून अशा प्रकारे मार्क करून घेणे. आर्महोलचे राऊंड यांचे मार्किंग करून घेऊया. एकदा मापाच्या ब्लाऊजचा आर्महोल कोण मग मापाच्या ब्लाऊजवर टाकून घेणे. मापाच्या ब्लाऊजची योग पट्टीचे माप घेणे व त्यामध्ये 1/2 इंच एक सूत म्हणजेच खालच्या बाजूचे शिलाई मार्जिन सोडून अशा प्रकारे मार्क करून घेणे. चेस्टचे माप आहे म्हणजेच 10.25 इंच, याचा तिसरा भाग म्हणजेच 3 इंच 3 त्याचे मार्किंग येथे अशा प्रकारे करून घेणे. त्यामधून एक सूत कमी करणे असे मार्क करणे. नंतर टक्स पॉइंटचे माप मोजून घेणे. अशा प्रकारे येते ते मार्क टाकून घेणे. जी खालची प्रोसेस जशी आहे पट्टीवरती तसेच इथे अप्लाय करणे. गळा रुंदीच्या भागाकडे 1/4 इंच खाली ठेवून पट्टी सरळ कटोरीच्या खालच्या पॉइंटला मी जशा प्रकारे ठेवली आहे अशा प्रकारे ठेवून एक क्रॉस लाईन मारून घेणे. त्यानंतर योग पट्टीसाठी वरती 1/4 इंच सोडून अशा प्रकारे मार्क करून घेणे. त्यानंतर गळा राऊंड मार्क करणे. वहा झाला आपला बॅकचा आणि फ्रंटचं पूर्ण मार्किंग. आता बॅक कापून घेऊया. कटोरीचा राऊंड सर्कल देऊन घेऊया. त्यानंतर लगेच आपण साइड पीसचे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहे. मार्क विल मारून घ्यायचे आहे खालची बाजू आणि गळ्याकडच्या बाजूने.
मार्क विल मारून घेतल्यानंतर पाव इंच खालच्या बाजूला मार्जिन सोडायचे आहे आणि कटोरीच्या साइड मार्जिन सोडायचे आहे पाव इंच. मग आपला साइड पीस कटिंग पूर्ण झाला आहे. फ्रंट मुंड्याचा खड्डा कापून घेऊया. आता आपण कटोरीचा मार्क कटोरीचे मार्किंग करून घेऊया. व्यवस्थित पाहून घ्या. मी जशा प्रकारे मार्क करत आहे त्याप्रमाणे मार्क करून घेणे. एक टेप म्हणजेच 52 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेणे. त्यानंतर हा शेप गळ्याकडच्या बाजूला पाव इंचापर्यंत कमी करत इकडे पाव इंच ठेवणे. आता ही आपली बेसिक कटोरी कटिंग झाली आहे. यानंतर मी ज्या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे त्या पद्धती क्रॉस मार्क केलेले आहेत. कटोरीच्या खालच्या बाजूला गळ्याकडच्या बाजूला या दोघांचे अंतर 1.25 इंच असले पाहिजे. नेकसाइटच्या बाजूने कटरीच्या सेंटर पॉइंट पर्यंतचे अंतर हेच म्हणजे 3 इंच 3 असे आहे. बाजूने कटोरीचा सेंटर पॉइंट पर्यंतचे अंतर म्हणजेच 3.25 इंच 1 हे असे आहे. यानंतर हे असे बाहेरच्या बाजूला ठेवून तेवढेच अंतर मोजून घेणे व त्यामधून 52 इंच काढून मार्क करणे. आता हे अशा पद्धतीने फोल्ड करून घेणे कटोरीच्या सेंटर पर्यंत. यांना अशा पद्धतीने ठेवून या पद्धतीने कटिंग करणे. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा की खाली शिलाई मार्जिन ठेवायला विसरू नका. येथे चटका मारून घेणे. आता हे झाले आपले पूर्ण कटोरी कटिंग. मी अशा सेंटर पॉइंटला चोकने मार्क करून घ्या. कटोरी साइड पीस वरती ठेवून एकसारखे मॅच होते की नाही ते पाहून घ्या. आता आपली कटोरी परफेक्ट मॅच झालेली आहे साइड पीस वरती. आता आपण योग पट्टी काढून घेऊया. योग पट्टी काढण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने व्यवस्थित लक्ष देऊन पहा. मी या पद्धतीने उरलेले कापड ठेवत आहे. या कापडावरती अशा प्रकारे बॅक ठेवून घेणे व मार्क विल मारून घेणे व डबल फोल्ड वाल्या भागाकडे पाव इंच कापड एक्स्ट्रा सोडणे. वरच्या बाजूला पाव इंच एक सूत मार्जिन सोडून कटिंग करून घेणे. हे झाले आपले योगचे कटिंग. आता आपण स्लीव्हज कापून घेऊया. स्लीव्हची उंची आहे 10 इंच आणि बॉटम बापाप्रमाणे अशा पद्धतीने मार्क करून घेऊन कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर मेन कापडावरती ठेवून अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग करून घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा.